हाय फ्रेंड्स, आज आपण बेअरिश माराबाजू कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहोत। बेअरिश माराबाजू कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर बनल्यानंतर आपण ट्रेडमध्ये एंट्री एक्झिट कसे करतो याच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बेअरिश माराबाजू हा कॅन्डलस्टिक पॅटर्न एकाच रेड कॅन्डलने तयार होतो। या कॅन्डलला कुठेही शॅडो नसते। इथे बेअरिश माराबाजू कॅन्डलस्टिक पॅटर्न झाले आहे। या कॅन्डलला कुठेही शॅडो नाही आहे। या कॅन्डलमध्ये जो ओपन असतो तोच हाय असतो आणि जो क्लोज असतो तोच लो असतो। हा पॅटर्न डाऊन ट्रेंड मध्ये दिसून येतो। डाऊन ट्रेंड चालू झाले, हा पॅटर्न डाऊन ट्रेंड मध्ये दिसून येतो कारण ही कॅन्डल मार्केटमध्ये सेलरची संख्या दर्शवते। ज्यावेळी बिग इन्व्हेस्टर आपल्या पोझिशन सेल करत असतात त्यावेळी हा पॅटर्न दिसून येतो आणि रिटेल इन्व्हेस्टर त्यांना फॉलो करत असल्याने विक्रीचा दबाव आणखी वाढून मार्केट खाली येते, म्हणजे डाऊन ट्रेंड चालू होतं। तर बेअरिश माराबाजू कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर बनल्यानंतर आपण एंट्री कुठे करावी? तर बेअरिश माराबाजू एक कॅन्डलस्टिक पॅटर्न फक्त ट्रेंडची मजबूती दर्शवते, त्यावर ट्रेड एंट्री घेतली जात नाही। पण जर डाऊन ट्रेड मध्ये बेअरिश माराबाजू कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसला आणि त्या कॅन्डलचा व्हॉल्यूम जर जास्त असेल तर कमी कालावधीसाठी आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पुट ऑप्शन बाय करू शकता, म्हणजे निफ्टी किंवा बँक निफ्टी मध्ये। किंवा हे जर कॅन्डलस्टिक पॅटर्न स्टॉकवर झालं असेल तर आपण स्टॉक सेल करू शकता आणि स्टॉप लॉस हा बेअरिश माराबाजू कॅन्डलच्या हायच्या वर लावावा। हाय फ्रेंड्स, हा निफ्टी बँक इंडेक्सचा चार्ट आहे। निफ्टी बँकच्या इंडेक्सवर बेअरिश माराबाजू कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे। एक सायकोलॉजी लेवल आहे बँक निफ्टीची 50,000ची। ती सायकोलॉजी लेवल तोडून डाऊन ट्रेंड होतं। सायकोलॉजी लेवल तोडून बेअरिश माराबाजू कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे। या बेअरिश माराबाजू कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर आपण त्याच्या लोच्या खाली ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पुट ऑप्शन बाय करू शकतो किंवा स्टॉक सेल करू शकतो, किंवा हीच जर कॅन्डल आपण स्टॉक बनली असते तर आपण इथे स्टॉक सेल केलं असतं आणि स्टॉप लॉस हा त्याच बेअरिश माराबाजू कॅन्डलच्या हायच्या वर लावा। त्यानंतर प्राइस भरपूर डाऊन ट्रेंडला गेले। आपलं टार्गेट असतं एक सायकोलॉजी लेवल 49,500चं। त्यानंतर सेम हा निफ्टी बँक इंडेक्सचा 13 फेब्रुवारीचा चार्ट आहे। या चार्टवर बेअरिश माराबाजू कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे। प्राइस अप ट्रेंड मध्ये होतं। अप ट्रेंड मध्ये गेल्यानंतर एक पर्टिक्युलर झोनला जाऊन तिथे प्राइसने रिजेक्शन घेतलं आणि तिथे प्राइस खाली यायला सुरुवात झाली। इथे एक सायकोलॉजी लेवल आहे 49,500ची। 49,500 सायकोलॉजी लेवल बेअरिश माराबाजू कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं। सेम बेअरिश माराबाजू कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर त्याच कॅन्डलच्या लोच्या खाली आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पुट ऑप्शन बाय करू शकतो आणि स्टॉप लॉस त्याच कॅन्डलच्या हायच्या वर लावा। नंतर इथून प्राइस भरपूर डाऊन ट्रेंडला गेलेला आहे। त्यानंतर आपण फर्स्ट नेक्स्ट टार्गेट असतं नेक्स्ट सायकोलॉजी लेवल 49,000ची। त्यानंतर सेम डाऊन ट्रेंड मध्ये निफ्टी बँक इंडेक्स मध्ये बेअरिश माराबाजू कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे। सेम बेअरिश माराबाजू कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर त्याच कॅन्डलच्या लोच्या खाली आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पुट ऑप्शन बाय करू शकता किंवा स्टॉक सेल करू शकता। हे जर पॅटर्न स्टॉकवर झालं असेल तर त्यानंतर स्टॉप लॉस हा त्याच रेड कॅन्डलच्या हायच्या वर लावा। त्यानंतर प्राइस डाऊन ट्रेंडला गेलाय, म्हणजे नेक्स्ट सायकोलॉजी लेवल आपली 48,500ची, तेवढ्यापर्यंत आपलं टार्गेट असतं। त्यानंतर मिड कॅप निफ्टीमध्ये 20 डिसेंबरला बेअरिश माराबाजू कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे। बेअरिश माराबाजू कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर त्याच कॅन्डलच्या लोच्या खाली आपण पुट ऑप्शन बाय करू शकता आणि स्टॉप लॉस हा त्याच कॅन्डलच्या हायच्या वर लावा। त्यानंतर प्राइस भरपूर डाऊन ट्रेंडला गेलाय। तर मित्रांनो, असं चार्टचा भरपूर सराव करत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि प्रॉफिट कमवत राहा। जर आपल्या व्हिडिओ तुम्हाला जर हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये।